हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर नेहमी मी तुम्हाला इव्हनिंग रुटीन ब्लॉग शेअर करते, पण आजचा जो ब्लॉग आहे तो माझा डेली रुटीन ब्लॉग आहे. तर सकाळी ना मी अथर्वला सोडायला आलेली बाहेर आणि पाऊस वगैरे नव्हतं, तर बरं झालं पाऊस नव्हता. तर बसची वाट बघत थांबलेलो आम्ही आणि इथे ना तुम्हाला जो बसचा जो व्हिडिओ दिसला बुमरँग केल्यासारखा जर्क दिसला ना, तो काहीतरी इश्यू झाला आहे माझ्या मोबाईलला. व्हिडिओ करताना नेहमी तो प्रॉब्लेम येतोय, तर ते बघायचं आहे मला एकदा. तर इथं ना अमायराला शाळेत सोडल्याच्या नंतर मी इडली घ्यायला आलेली बाहेर, कारण बऱ्याच दिवसापासून मला ना सांबार खायची खूप इच्छा होते. सांबारसाठी मी इडली घेतलेली. तर जोपर्यंत इडली पार्सल पॅक करत होते, मी बाहेर बस थांबलेली आणि ह्या मनी प्लांटकडे माझं लक्ष गेलं. मला इतके आवडतात ना मनी प्लांट, तर इतकं छान दिसत होतं ते. तर त्याचा एक व्हिडिओ घेतला आणि नंतर इडली सांबार जे होतं ते पार्सल माझं रेडी झालेलं होतं, ते घेऊन घरी आले आणि खायला घेतले पटकन. कधी एकदा खाते असं झालेलं मला. पण जसा विचार केलेला तसं सांबार नव्हतं. थोडासा गोड टेस्ट असतो ना, तसं सांबार होतं. मला ते आवडत नाही तसं. तर नंतर डायरेक्ट अमायराला आणायचा टायमिंग झालेला होता. रेनकोट वगैरे सगळी फुल तयारी करून मी तिला आणायला गेलेली. कारण ना पावसाचं वातावरण वगैरे झालेलं, आभाळ भरपूर आलं होतं आणि मी विचार केला की जर बाहेर गेले आणि पाऊस आला तर प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून रेनकोट घेतला. तिथं पण एक कुत्र आहे. ते पण तिथे जायचं कसं मी कुत्र आहे ना, मी असताना कशाला चावल. चल. काय झालं? अरे ये सरळ व्हिडिओ नाही ग, व्हिडिओ बंद आहे. मी असं आणि इथं ना आता अमायराचा व्हिडिओ बघितला, इतकी रागवली होती ना ती माझ्यावर. मी तिला कुत्रे आलेले 2-3, मी मुद्दाम अशीच मस्करी केली की कुत्रे कुत्रे चावायला, आणि एक कुत्रा खरंच जवळ आला. तिला वाटलं की चावतोय की काय, आणि माझ्यावर जाम चिडलेली, ती भडकली होती किती. तर तुम्ही बघितलात किती रागाला आलेली ती. त्याच्यानंतर ना संध्याकाळचे डबे वगैरे दिले आणि अथर्वला मी सोबत घेऊन आलेली. सोबत घेऊन आल्यानंतर ना त्याला काहीतरी ह्या अशा गोष्टी घ्यायच्या होत्या. शाळेत कोणाकडे तर बघितलंय वाटतं, तर बरेच दिवसापासून बोलत होता घे घे. तर शेवटी घेतला. आणि एकट्याला घेतलं आणि एकट्याला ठेवलं असं कधी होईल का? तर अथर्व बरोबर अमायरासाठी पण घेतलं. तर नंतर अमायराला जेवणाचं जे ताट होतं ते दिलेलं, ते शेअर केलं मी. नंतर हा जो नाही, ही जी पावभाजी आहे ते आमच्या बाजूवाल्या ताईंनी दिलेली आहे, कारण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यांनी ते स्पेशल बनवलेलं पावभाजीची रेसिपी, तर ते आमच्यासोबत शेअर केलेली आहे. कसा वाटला ब्लॉग?